आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाबाबत. श्रोतेहो, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेतील सुधाराला खीळ बसण्याची शक्यता व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दराचा अंदाज खाली आणला आहे. देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादनातील जीडीपी वाढीचा दर मार्च 2022 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात 9.5% असेल, असं मत मंगळवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात मांडण्यात आलं. या जागतिक वित्त संस्थेचा विद्यमान वित्त वर्षासाठीचा यापूर्वीचा जीडीपी वाढीचा अंदाज 12.5% होता. मात्र मार्च ते मे या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं लॉकडाऊन लागू करावा लागला. त्यामुळे नुकसान झाल्याचं नाणेनिधीनं स्पष्ट केलं आहे. मूडीज एनालिटिक्स या संस्थेनं सुद्धा आपल्या अहवालात विद्यमान तिमाहीत आर्थिक कामगिरीवर कोरोनाची छाया स्पष्टपणे दिसून येते, परंतु वर्षाच्या अखेरीस आर्थिक पुनर्उभारणी प्रक्रिया सुरू झालेली दिसेल, असं सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या टिप्पणात नमूद केलं. या संस्थांनी विकासदराचा घटवलेला अंदाज आणि सरकारनं वारंवार तिसऱ्या लाटेसंदर्भात दिलेले इशारे यामुळे अर्थव्यवस्थेवर चिंतेचं ढग गडद होताना दिसतंय. आशिया प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थांवरील कोरोना विषाणूच्या नवीन डेल्टा प्रकारानं साधलेल्या विपरीत परिणामांचा आढावा घेणाऱ्या या टिप्पणात दुसऱ्या तिमाहीनंतर या क्षेत्रावरील मंदीचं ग्रहण दूर सरताना दिसून येईल, असा आशावादही मूडीज एनालिटिक्सनं व्यक्त केला आहे. याचा परिणाम स्वाभाविकपणे भांडवली बाजारावर सुद्धा दिसून आला. या अहवालाचं विश्लेषण करताना अर्थतज्ञ राजीव जोशी म्हणाले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने भारताचं जे काही आपण म्हणतो की जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा जो दर आहे तो आता त्यांनी आज जाहीर केला. त्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो आता 9.5% असं त्यांनी आज जाहीर केलेलं आहे. त्यांच्या ज्या मुख्य रिसर्च निर्देशक आहेत त्या गोपीनाथ यांनी तो निर्देशांक जाहीर केलेला आहे. त्याच्याकडे जर आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की एप्रिलमध्ये त्यांनी 12.5 असा जीडीपी जाहीर केला होता आणि आता तो 3% घसरलेला दाखवलेला आहे. तर हे घसरण किंवा हे जे नाणेनिधीने IMF ही जी संस्था आहे त्यांनी हे जे आपल्या विकास दराबद्दलचा जो अंदाज जो व्यक्त केलेला आहे त्याच्या आपण एक आढावा आज आपण घेणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर 2-3 कारणं आपल्याला दिसत आहेत. एक तर कोरोनाची जी दुसरी लाट आली त्याच्यामुळे आपल्या उत्पादनावर आपल्या एकंदर उद्योग व्यवसायावरती परिणाम झाला आणि त्यामुळे जे अपेक्षित उत्पादन होतं ते होऊ शकलेलं नाही. आणि दुसरं, लसीकरणाच्या बाबतीत एक अंदाज होता तर त्याप्रमाणे जी काय लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे होतं तेही झालेलं नाही, कारण मध्ये लस टंचाई आली. दरम्यानच्या काळात असं झालं की रुग्ण संख्येमध्ये पण वाढ झालेली आहे. असं म्हटलं जाते की डेल्टा व्हेरियन्सचा प्रभाव वाढत राहिला. या सगळ्या अनेक कारणांचा त्यांनी विचार करून आपली जी विकास दराचा जो दर आहे, विकास वाढीचा दर आहे तो 12.5 वरनं 9.5 असा केलेला आहे. आता याच्याबद्दल मुख्य मूलभूत असं सांगायचं तर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था अशा प्रकारे आपले अहवाल वेगवेगळ्या देशांबद्दल प्रकट करत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला कळत असते त्या त्या देशाची अर्थव्यवस्थेची काय नेमकी स्थिती आहे, गेल्या 6 महिन्यातली काय स्थिती आहे, गेल्या 3 महिन्यातली काय स्थिती आहे आणि त्याच्यातून निष्कर्ष निघत असतात की बाबा ही अर्थव्यवस्था आता प्रगतीसाठी पूरक आहे का, इथे गुंतवणूक करावी का. आंतरराष्ट्रीय जे गुंतवणूक करणारी मंडळी असतात, संस्था असतात, त्यांचं या पतमापनाकडे लक्ष असते. आपण आता जर बघितलं की आपला फक्त केलाय का, 9.5 फक्त आपला केलाय का, तर तसं नाहीये. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स अशा देशांचंही विकास वाढीचा दर त्यांनी कमी केलेला आहे. म्हणजे आता त्यांनी जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यातनं त्यांना लक्षात आलंय की मगाशी मी 3-4 कारणं सांगितलेली आहेत, जसं डेल्टा व्हेरियन्सचा प्रभाव वगैरे किंवा लसीकरण ज्या पद्धतीने ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं ते आपल्याकडे झालं नाही, कारण लस आपल्याला मिळाली नाही. लस टंचाई हे एक कारण झालं. या सगळ्या परिणामामुळे जो काय औद्योगिक वाढीचा जो एक
दर अपेक्षित होता तो झाला नाही आणि त्यामुळे हे पतमापन किंवा विकास दर कमी झालेला आहे. मला वाटते आपण त्याच्याबद्दल चिंता करण्याची कारण नाहीये, कारण अशा पद्धतीने दर कालावधीमध्ये मुदतीमध्ये अशा प्रकारचे निष्कर्ष निघत असतात. हे पॅरामीटर्स असतात. प्रत्येक जागतिक संस्थांचे वेगवेगळ्या पद्धतीचे पॅरामीटर्स असतात. आता मूडीज या संस्थेने पण असा निष्कर्ष काढला, पण त्यांनी त्याच्यात सांगितलं की निर्यात जर वाढली तरच आपली अर्थव्यवस्था तरेल. म्हणजे ह्याच्यातनं कसं असते, ही आकडेवारी आहे, हे टक्के आहेत. याचा तुम्ही संदर्भ जर लावलात आणि त्याच्याप्रमाणे आपल्या पुढच्या नजीकच्या भविष्य काळासाठी तुम्ही काही बदल केले, तुमच्या धोरणामध्ये काही बदल केलेत आणि त्याप्रमाणे जर तुमची कृती घडली तर ही आकडेवारी, हा जो आता विकास दर 9.5 आहे तो नक्कीच 12.5 जे उद्दिष्ट आहे, आधी त्यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं 12.5 ही आपल्या देशाची विकास दराचा वाढीचा दर राहील, पण तो त्यांना आजच्या घडीला वाटते की नाही 9.5च होईल म्हणून. तसं बघितलं तर आपला केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा जाहीर झाला, त्याचं एक आर्थिक सर्वेक्षण जेव्हा झालं तेव्हा आपला या आर्थिक वर्षाचा जो एक विकास दराचा जो दर होता तो 11 धरलेला होता. म्हणजे आता त्यांनी केलेला 9.5 आहे आणि आपण ज्या वेळेला आर्थिक सर्वेक्षण केलं आपल्या देशाचं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात त्यावेळेला 11% होता. माझ्या मते तरी हे जे बदल होत असतात हे त्या तिमाही, 6 महिने, 9 महिने या कालावधीसाठी असतात. त्यामुळे त्याच्याबद्दल जे काय चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. पण आपल्याला लक्षात येते की आता मान्सूनचा पिरियड आहे, लस उपलब्ध झाली तर लसीकरण वेगाने होईल, रुग्णसंख्येवरती कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मूडीजने जशी अपेक्षा व्यक्त केली तसं एक्सपोर्ट्स किंवा निर्यात हा जो आहे हो आपल्याला परकीय चलन आणून देणारा मोठा घटक आहे. तर हे सगळे प्रयत्न आता जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये होऊ शकतात. म्हणजे हा जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जो आकडा घोषित केलेला आहे 9.5, हा बदलण्याचं सामर्थ्य, ही क्षमता आपल्या अर्थव्यवस्थेतील अनेक घटकांमध्ये आहे. हे आकडे कळल्यानंतर आपण काय होतं, परीक्षेला जसं प्रिलिम परीक्षेमध्ये आपल्याला कमी मार्क मिळाले की आपण फायनलच्या परीक्षेमध्ये जास्त जोरात तयारी करतो, जास्त चांगल्या तऱ्हेने आपला परफॉर्मन्स करायला जातो. अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करणारी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल दिली. मागील 3 आर्थिक वर्षासंबंधी रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना संचयित अनुत्पादित मालमत्ता आणि निर्लेखित कर्ज यातून 3,12,987 कोटी रुपयांची वसुली करता आली आहे. परंतु सरलेल्या आर्थिक वर्षात हेतुपुरस्सर कर्ज थकबाकीदार सुद्धा संख्येनं वाढले आहेत. 31 मार्च 2021 अखेर त्यांची संख्या 2,208 वरून 2,494 कोटी इतकी वाढल्याचं त्या म्हणाल्या. बुडीत कर्जाची रक्कम सुद्धा वर्षभरात 61,180 कोटींनी घसरून मार्च 2021 अखेर 8.34 लाख कोटी रुपये झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सरलेल्या 2020-2021 आर्थिक वर्षात 1,31,894 कोटी रुपयांची कर्ज निर्लेखित केली. आधीच्या वर्षात निर्लेखित केलेल्या 1,75,876 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण घसरलं आहे. कर्ज वसुली संदर्भातील या आकडेवारीबद्दल लोकसत्ताचे अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी आपलं मत मांडलं. देशातील बँका, मग त्या सार्वजनिक अर्थात सरकारी असो वा खाजगी, या बँकांसाठी अनुत्पादित मालमत्ता अर्थात बुडलेलं कर्ज किंवा थकीत कर्ज, वसूल न झालेलं कर्ज ही समस्या कायम राहिलेली आहे. व्यापारी बँकांना भेडसावणाऱ्या या मोठ्या समस्येचा गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र सकारात्मक प्रतिसाद असा म्हणावा लागेल. यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांनी उचललेली गेल्या काही वर्षातली ठोस पावलं हे निमित्त आहे. NCLT सारखी यंत्रणा असू देत किंवा IBS सारखी असू देत, यामुळे काय झालंय की बुडीत कर्ज आणि थकीत कर्ज वसूल करण्याचा मार्ग हा कायदेशीररित्या आलेला आहे. या दोन्ही मार्गामुळे अनेक बँकांची कर्ज ही पुरेशा प्रमाणात वसूल झालेली आहे. मंगळवारी संसदेत कर्ज बुडवे अर्थात थकीत मालमत्ता रकमा करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याचं एक आकडेवारी प्रसिद्ध झाली. ही निश्चितच बँकांसाठी चिंताजनक बाब आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये हे कर्ज बुडवे ज्याप्रमाणे वाढले त्याचप्रमाणे त्यांच्या भोवतीचा फास, कायदेशीर फास हा आवळला गेल्याचं आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार
नुसार कर्ज बुडवणारे व्यापारी जसे त्यामध्ये विजय मल्ल्या आहेत, नीरव मोदी आहे, मेहुल चोक्सी आहे, हे फरार व्यापारी आहेत किंवा बडे उद्योगपती आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यापारी बँकांची, त्यात राष्ट्रीयकृत बँका देखील आल्या, त्यांची कर्जे बुडवलेली आहेत. असे हे व्यापारी, असे हे बडे उद्योजक मार्च 21 अखेर जवळपास 2,500 झालेले आहेत. ही संख्या वर्षभरापूर्वी 2,200च्या आसपास होती. याचाच अर्थ की कर्ज बुडव्यांची संख्या वाढलेली आहे. मात्र त्याचबरोबर थकीत कर्जाची वसुली ही माफक प्रमाणात होत असताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसारच मार्च 19 अखेर हेतुपुरस्सर म्हणजे मुद्दामून कर्ज बुडवलेला व्यापारी किंवा बड्या उद्योगांची रक्कम किंवा संख्या ही 2,000 अशी होती. ती आता 2,500च्या जवळपास गेलेली आहे. ती उंचावली असली तरी बँकांचे अनुत्पादित मालमत्ता अर्थात थकीत कर्ज काही प्रमाणात वसूल करण्यास सरकारला यश आलेलं आहे. मार्च 19 अखेर बँकांची जवळपास 5.6 लाख कोटी रुपयांची कर्जे ही थकीत होती. गेल्या 2 वर्षात मात्र त्यात काही वसुली झालेली आहे. अगदी गेल्या मार्च 2021 अखेर ही संख्या 4 लाखांवर येऊन ठेपलेली आहे. ही रिझर्व्ह बँकेची आकडेवारी झाली. मात्र केंद्र सरकार अर्थात अर्थ मंत्रालय देतं ती आकडेवारी, थोडासा फरक यामध्ये आहे. मात्र दोन्ही आकडेवारीवरून थकीत कर्जाची वसुली ही बऱ्या प्रमाणात होत आहे आणि बँकांच्या थकीत कर्जाचं प्रमाण हे कमालीचं खाली आलेलं आहे. मार्च 2021 अखेर एकूण बँकांचं थकीत कर्ज म्हणजे वितरित केलेल्या कर्जापैकी राहिलेलं कर्ज किंवा अडकलेलं कर्ज, वसूल न झालेलं कर्जाचं प्रमाण हे 9.11% येऊन ठेपलं आहे. आपण विचार केला तर 5 वर्षापूर्वी हे प्रमाण दुहेरी अंकात अर्थात 11 ते 12% असं होतं. त्याचमुळे या कायदेविषयक किंवा नियमाविषयक पावलांनी या थकीत कर्जाची वसुली बऱ्या प्रमाणात येऊ घातलेलं यावरून दिसून येत आहे. व्यापारी बँकांना भेडसावणाऱ्या थकीत कर्ज बुडव्याचा हा परिणाम असला तरी सुद्धा पूर्णतः कर्ज मंजूर झालेली नाहीत, मंजूर झालेली कर्ज वसूल झालेली नाहीत आणि त्यात 100% यश म्हणावं असं अजून तरी दृष्टीपथात दिसत नाही आहेत. व्यापारी बँकांनी अनेकदा राईट ऑफ केलेली कर्ज किंवा निर्लेखित केलेली कर्ज ही चर्चेचा विषय राहिलेले आहे. म्हणजे अशा थकीत कर्जावर पाणी सोडून देण्याची वेळ सुद्धा व्यापारी बँकांवर येते, हेही यावरून दिसून येतं. ताज्या आकडेवारीनुसार अशी निर्लेखित म्हणजेच राईट ऑफ केलेली कर्जे ही जवळपास 1.25 लाख कोटीहून अधिक आहे. मात्र त्याचंही प्रमाण यंदा कमी झाल्याचं दिसून येतंय. अगदी वर्षभरापूर्वी आपण बघितलं तर ही आकडेवारी जवळपास 2.25 लाख कोटी रुपये होती. अर्थात हे प्रमाण कमी येत असलं तरी त्यातील कमी होण्याचा वेग हा फारच मंद आहे. अर्थात या सगळ्या कायदेशीर बाबी आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अडचणी असल्यामुळे त्याला थोडासा अटकाव म्हणा किंवा शिथिलता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हेही नसे थोडके की या दृष्टीने बँकांची, सरकारची पावले ही अधिक गतीने आणि कठोर रीतीने पडत आहेत. बँकिंग प्रणाली सुरळीत असणं हे अर्थव्यवस्था मजबूत असण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच एका बाजूला बँकांची बुडीत खात्यातील कर्जांची संख्या कमी होणं आणि बुडीत खात्यातील असलेल्या कर्जाची अधिकाधिक वसुली होणं आवश्यक आहे. बँकांचे पैसे असे बुडीत खात्यात आणि निर्लेखित कर्जात अडकून पडू नये यासाठी कायदेशीर व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारनं केले आहेत. परंतु बँकांनी सुद्धा कर्ज थकबाकीच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी तत्परतेनं पावलं उचलणं आवश्यक आहे. बँका या अर्थव्यवस्थेचं इंजिन असतात. त्या सुरळीत चालल्या तर अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.